नमस्कार. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. लोकशाहीत प्रश्न विचारणं हा गुन्हा आहे का? आणि जर कोणी प्रश्न विचारला तर त्याला भर ग्रामसभेत मारहाण करून सत्य दाखवणाऱ्या पत्रकारांना धमकावणं हा कुठला न्याय? बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील कुरणगाड बुद्रुक इथं घडलेला हा प्रकार आता केवळ एका मारहाणीपुरता मर्यादित राहिला नसून तो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला ठरतोय. आपल्याकडे या घटनेचा अधिकृत FIR आणि व्हिडिओ पुरावे असतानाही सरपंच भारत आठवले यांनी चक्क पोलीस ठाण्यातून न्यूज मराठी 24/7 च्या संपादकांना धमकी दिली आहे. ही पहा ती अधिकृत तक्रार जी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी दाखल करण्यात आले. फिर्यादी किशोर नारायण भरसाकळे यांनी दिलेल्या लेखी रिपोर्टनुसार 25 फेब्रुवारी रोजी कुरणगाड येथील ग्रामसभेत त्यांनी गावातील घरकुल भ्रष्टाचारावर बोट ठेवलं. त्यांनी प्रश्न विचारला की शासकीय नियमांना हरताळ फासून सरपंचांच्या नातेवाईकांना घरकुल कसं काय मिळालं? या एका प्रश्नानं सरपंचांचा पारा चढला. उत्तर देण्याऐवजी सरपंच भारत बाबूराव आठवले, योगेश अंदुरकर आणि बाबूराव मरी आठवले यांनी किशोर भारसाकळे यांची कॉलर पकडून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर तुझे गावात एकटं घर आहे, आमच्या नादी लागू नको अशी धमकी देत त्याची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न झाला. बातमीची सत्यता पडताळून पाहिल्यानंतर न्यूज मराठी 24/7 न जेव्हा हे वास्तव जगासमोर मांडलं तेव्हा सत्य पचवणं सरपंचांना जड गेलं. त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथल्या PSIच्या उपस्थितीत असल्याचा बनाव रचून न्यूज मराठी 24/7 च्या संपादकांना फोन केला. बातमी का लावली? बातमी हटवा नाही तर पोलीस केस करू अशी धमकी दिली. पण सरपंच महोदय, आमचा चॅनल पुराव्यांशी बांधील आहे. आमच्याकडे पोलीस तक्रारीची प्रत म्हणजेच FIR आहे, ज्यामध्ये तुमच्यावर मारहाणीचा गुन्हा नोंद असल्याचं स्पष्ट दिसतंय. जर तुमच्याकडे घरकुल वाटपाचे पारदर्शक पुरावे असतील तर ते दाखवण्याऐवजी तुम्ही पत्रकारांना धमकावण्याचं धाडस कसं काय करता? हा प्रश्न आज संपूर्ण जनता विचारते. ही बातमी जेव्हा न्यूज मराठी 24/7 न जनतेसमोर आणली तेव्हा विवादित सरपंचांचा संताप अनावर झाला. स्वतःला कायद्यापेक्षा मोठं समजणाऱ्या भारत आठवले यांनी चक्क न्यूज मराठी 24/7 च्या चॅनलच्या संपादकांचा फोन करून त्यांना बातमी हटवण्यासाठी धमकी दिली. तुमच्यावर कारवाई करेन अशा भाषेत तुम्ही लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला वाकवण्याचा प्रयत्न केलाय. पण न्यूज मराठी 24/7 स्पष्ट करू इच्छिते की आम्ही दबावाला बळी पडणारे माध्यम नाही. जर एखाद्या गरीबावर अन्याय होत असेल आणि भ्रष्टाचाराचे पैसे उजळ माथ्यानं खाल्ले जात असतील तर प्रशासनासमोर सत्य मांडणं हे आमचं कर्तव्य आहे. या प्रकरणाची दखल आता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतली आहे. अपात्र लाभार्थ्यांकडून घरांची रक्कम वसूल करण्याचे आदेश दिलेत. मात्र प्रश्न उरतो तो सुरक्षिततेचा. प्रश्न विचारणाऱ्या सामान्य माणसाला जर अशीच मारहाण होणार असेल आणि सत्य दाखवणाऱ्या पत्रकारांना अशा प्रकारे धमक्या मिळत असतील तर सामान्य जनतेनं दात कुणाकडे मागायची? न्यूज मराठी 24/7 च्या रिपोर्टच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारत आहे की या अशा सरपंचशाहीला चाप कधी बसणार? किशोर भरसाकळे यांना न्याय कधी मिळणार? आणि त्या भ्रष्टाचार घरकुलांची वसुली करून खऱ्या गरजूंना घरं कधी मिळणार? नमस्कार, मी किशोर नारायण भारसाकळे, गाव कुरणगाड बुद्रुक, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा. मी इथला रहिवासी आहे. मी आमच्या पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायतवर RTI टाकला होता. RTI टाकण्याचं कारण असं होतं की काही दिवसाच्या पहिले 2025 मध्ये मी माझ्या घरकुलाचा प्रस्ताव माझ्या आईसाठी दिलेला होता ग्रामपंचायतमध्ये. पण जेव्हा घरकुलाचे प्रस्ताव काही लोकांच्या ग्रामस्थांचे मंजूर झाले त्याच्यामध्ये माझ्या आईचं नाव अद्यापही आलेलं नव्हतं. म्हणून मी पंचायत समितीमध्ये चौकशी केली घरकुल विभागामध्ये की माझ्या आईचं नाव का आलं नाही म्हणून. तर ते म्हणत होते की आम्हाला काही माहीत नाही, पण आम्ही जे नावं आलेले आहेत ते पण तुम्हाला सांगत नाही. यानंतर मी ग्रामपंचायतवर RTI टाकलेला होता. RTIची माझी तारीख आहे 24 नोव्हेंबर 2025. नंतर माझ्यावर बऱ्याच लोकांनी हरासमेंट करण्याचा प्रयत्न केला. हरासमेंटमध्ये माझ्या घराच्या अवतीभोवती येणं, बाहेर येऊन शिव्यागाळ करणं, 50-100 डिस्टन्सवर घराच्या अवतीभोवती येऊन मला भांडणासाठी उचकवण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांनी केला. तरी मी डगमगलो नाही, भांडणं केलेलं नाही. काही दिवसांनी ग्रामपंचायतवर ग्रामसभा ही आयोजित तरी आम्ही ग्रामपंचायतवर ग्रामसभा व्हावी
यासाठी आम्ही प्रयत्न केला होता. आम्ही निवेदन दिलेलं होतं ग्रामसभेसाठी. ग्रामसभा अद्याप झाली नाही, तरी 26 जानेवारीला ग्रामसभा झाली. ग्रामसभेमध्ये फक्त 2 मिनिटांमध्ये आणि ती ग्रामसभा 2 मिनिटांमध्येच रद्द करण्यात आली. त्यानंतर आम्ही 3 जानेवारीला पंचायत समिती जळगाव जामोद येथे BDO साहेबाला निवेदन दिलं होतं की ग्रामसभा लवकरात लवकर व्हावी आणि त्याची ओशी पण आम्ही घेतलेली आहे. आणि जेवढे माझ्याकडं ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये RTI टाकल्याचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, जे काही सबूत आहेत, ते अपीलच्या माध्यमातून गटविकास अधिकाऱ्याकडून मला पोस्टमनच्या माध्यमातून पोचलेलेच आहेत. ते सगळे काही माझ्याकडे आहेत. मला अद्यापही त्या RTI बद्दल पण काहीच माहिती दिलेली नाही. ग्रामपंचायतला 26 जानेवारीला ज्या टाईमने 2 मिनिटांमध्ये ग्राम सचिव हे हजर नसताना ग्रामसभा रद्द झाली होती. ती ग्रामस्थांनीच रद्द केलेली होती. कारण प्रत्येक माणसाला ग्रामपंचायतमध्ये ग्रामसचिव किंवा सरपंच हा प्रश्न विचारू शकतो. तर त्याच्यामुळं ती ग्रामसभा रद्द केली. कारण ग्रामपंचायतचे सूत्र हे जिल्हा परिषद शिक्षकाच्या हाती दिलेले होते. त्याच्यामुळे शिक्षकांनी पण म्हटलेलं होतं की आम्हाला तो अधिकार नाही आहे. त्याच्यामुळं मग ती ग्रामसभा रद्द झाली. यानंतर 3 जानेवारीला आम्ही निवेदन दिलं. त्याच्यानंतर ग्रामसभा तरी पण झालेली नाही. 8 तारखेपर्यंत आम्हाला माहीत पडलं की ग्रामपंचायतच्या बॉडीला स्थगिती आली. त्या स्थगिती आल्यामुळं तरी पण आम्ही आमच्या कागदपत्रांचा पाठपुरावा हा चालूच ठेवला आणि अखेर तरी पण मी 23 जानेवारीला BDO साहेबांकडे एक निवेदन दिलं की ग्रामसभा व्हावी. ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी 24/7. सत्याची साथ, नव्या भारताचा नवा विचार.